नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. तुमची जिल्हा परिषद 2023चे मित्रांनो ज्या परीक्षा झाल्या होत्या त्यापैकी काही पदांचे निकाल राहिलेले होते, तर ते निकाल लागायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. मागील काही दिवसामध्येच आपण ही न्यूज पाहिलेली होती की ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं मित्रांनो 6 पदांचे निकाल जे राहिलेले आहेत ते या ठिकाणी लवकर लावण्यास कंपनीज कळवलेलं आहे. त्या पद्धतीने मित्रांनो आज जो निकाल लागलेला आहे तो म्हणजे या ठिकाणी कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणी पुरवठा. तर पाहू शकता मित्रांनो, जसं की जिल्हा परिषद सातारा यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही PDF आहे. त्याचबरोबर झेडपी लातूरने देखील मित्रांनो ती PDF प्रसिद्ध केलेली आहे. तर तुम्ही ज्या जिल्हा परिषदमध्ये अप्लाय केलेलं आहे मित्रांनो त्या जिल्हा परिषदची साईट तुम्हाला पाहिजे किंवा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. तिथं तुम्हाला राहिलेले रिझल्ट परीक्षाबद्दल सर्व अपडेट भेटणार आहेत. तिथं ह्या दोन्ही PDF फाईल लातूर आणि साताराची तुम्हाला शेअर केलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बघा मित्रांनो, जे निकाल लागत आहेत ते कशा पद्धतीने लागत आहेत तेही आपण पाहणार आहोत. आणि ज्या राहिलेल्या तुमच्या परीक्षेत मित्रांनो ज्यामध्ये ग्रामसेवक असेल, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक 40% 50% याच्या परीक्षा नेमक्या कधीपर्यंत होऊ शकतात तेही आपण पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो अंगणवाडी सेविका मुख्य परीक्षा या पदाचा देखील निकाल कधी लागेल तेही आपण बघूयात. तर बघा मित्रांनो, आता सध्या आज हे निकाल जो लागलेला आहे ज्युनियर इंजिनियर JE सिव्हिल वर्क्स रूरल वॉटर अँड सप्लाय. तर मित्रांनो याच्यासाठी पाहू शकता 90% म्हणजे 90 मार्क्सच्या वरती म्हणजे 45%च्या वरती आउट ऑफ 200 पैकी मित्रांनो ज्यांना मार्क्स आहेत त्यांचं या ठिकाणी या लिस्टमध्ये समावेश आहे. ही लिस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तुमची झेडपी कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या झेडपीचा रिझल्ट आला असल्यास टेलिग्राम चॅनलवरती नक्की PDF फाईल दिली जाईल. तर बघा इथं तुमचे 200 पैकी मित्रांनो किती मार्क्स पडले ते दिलेले आहे. 170 पासून स्टार्टिंग आहे. या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक विषयाचे मार्क्स देखील तुम्हाला इथं मित्रांनो पाहायला भेटतील. टोटल मित्रांनो ही लातूर झेडपीची PDF फाईल आहे. या ठिकाणी पाहू शकता 760 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत लातूर झेडपीसाठी. सातारा झेडपीचा देखील रिझल्ट लागलेला आहे. तर मित्रांनो हे आजच्या रिझल्टबद्दल झालं. आता महत्त्वाचं आहे अजून कोणते रिझल्ट लागायचे बाकी आहेत. तर मित्रांनो अंगणवाडी सेविका प्रवीक्षिका हे जे पद आहे याचा रिझल्ट अजून लागलेला नाही आहे. त्यानंतर पशुधन प्रवीक्षिका देखील काही झेडपींचे रिझल्ट लागले नाही आहेत. जसे लागतील तसे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. त्यानंतर कनिष्ठ लिपिक जे आहेत किंवा वरिष्ठ लिपिक जे आहेत त्यांचेही काही जिल्हा परिषदांनी रिझल्ट लावले नाहीत. तेही मित्रांनो बाकी जशी लागतील तशी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिले जातील. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम लघु पाटबंधारे हा देखील रिझल्ट मित्रांनो राहिलेला आहे. आज कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणीपुरवठा यांचा रिझल्ट आलेला आहे. तर हे रिझल्ट जसे येतील आणि अंगणवाडी सेविका याचाही रिझल्ट मित्रांनो नक्कीच थोड्याच दिवसामध्ये लागणार आहे. ही जी न्यूज आली होती त्यानुसार मित्रांनो जसं की या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की कंपनीज कळवलेलं आहे की लवकरात लवकर हे रिझल्ट द्यावेत. तसे मित्रांनो जसे रिझल्ट प्रसिद्ध होतील तसे तुम्हाला अपडेट दिलं जाईल. आता महत्त्वाचा प्रश्न आहे, बरेच विद्यार्थी विचारतात की ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका ह्या पदांच्या परीक्षा राहिलेल्या नेमक्या कधीपर्यंत होतील. तर बघा मित्रांनो ऑफिशियली तर जिल्हा परिषदांनी अजून त्यांच्या वेबसाईटवरती असेल तर तसं कुठलंही वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं नाही आहे. बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारतात की मार्चमध्ये परीक्षा होणार आहेत असं समजतंय. तर मित्रांनो मार्चमध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे, कारण की ही जी न्यूज आहे मित्रांनो आपण जर बघितली तर याच्यामध्ये देखील मित्रांनो त्यांनी ह्या न्यूजमध्ये सांगितलं होतं की 29 मार्चला अंगणवाडी प्रवेशिकेची परीक्षा होईल. हे 29 मार्चच्या 1-2 दिवस अगोदरच मित्रांनो न्यूज आली होती. तर त्याचं वेळापत्रक न येता डायरेक्टली हॉल तिकीट आले होते. तर ही न्यूज खरी ठरली होती. आणि याच्यामध्ये मित्रांनो जी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत JD जनरल डिपार्टमेंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट जे आहे JAD सामान्य प्रशासन विभाग त्यांनी देखील त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आत्ता शिल्लक राहिलेल्या 4 संवर्गाच्या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहेत. मार्च 2024 पर्यंत या सर्व परीक्षा घेऊन त्याचा निकाल जाहीर करत निवड यादी जाहीर केली जाणार आहे. तर यानुसारच मित्रांनो व्हावं अशी आशा आहे. अशी मित्रांनो या ठिकाणी सर्वांची मागणी आहे. त्यानुसारच मार्च एंडिंगपर्यंत ह्या परीक्षा संपाव्यात. तसं झालं तर तुमच्यासाठी ही खूप मोठी चांगली संधी असणार आहे. परीक्षा तर मित्रांनो 100% होणारच आहेत. वेळोवेळी तुम्हाला तेच सांगत आलेलं आहे. फक्त वेळ मात्र होतोय, त्याचं ॲक्च्युअल रिझन काय आहे ते देखील प्रसिद्ध करावं. जसं की मित्रांनो आपल्याला माहीत असेल कृषी विभागानं जे आहे आरोग्यसेवकचे रिझल्ट लावण्यासंदर्भात वेळोवेळी त्यांनी नोटीस प्रसिद्ध केलेली आहेत की लवकरच रिझल्ट लावलं जाणार आहे, त्याच्यावरती कार्यवाही चालू आहे. तसं मित्रांनो नेमकी कुठपर्यंत कार्यवाही आहे, काय प्रॉब्लेम आहे तो विद्यार्थ्यांना समजला म्हणजे या ठिकाणी सतत ते त्याच्याकडे पाहणार नाहीत आणि तुमचा अभ्यास चालू राहील की नेमकं परीक्षा कधी होऊ शकतात. तर बघा परीक्षा तर 100% मित्रांनो होणार आहेत. मार्च एंडिंगपर्यंत होतील असं या न्यूजमध्ये सांगितलं आहे. तर यानुसारच मित्रांनो व्हावं हीच आशा आहे सर्वांची. तर त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुम्हाला वेळोवेळी शेअर केलं जाईल. आज जो निकाल लागलेला आहे तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो द्यायची होती. राहिलेल्या परीक्षांबद्दल अजून तरी वेबसाईटवरती कुठलंही अपडेट नाही, त्याचं वेळापत्रक आलेलं नाही आहे.
बाकी तुमची जिल्हा परिषद त्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेला आहे ती तुम्हाला ती वेबसाईट चेक करायची, तिथंच वेळापत्रक, तिथंच रिझल्ट तुम्हाला भेटणार आहेत. किंवा टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करून ठेवा आणि आपला हा यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी तुम्हाला अपडेट भेटत राहतील. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे, ज्यामध्ये 2023 मधील झालेली पोलीस पदभरती जी आहे त्यामधील सर्व प्रश्नपत्रिकांचा या पुस्तकात समावेश केलेला आहे. सध्याच्या 2024च्या मेगा पोलीस पदभरतीसाठी उपयुक्त पुस्तक आहे. आणि पोलीस भरतीसाठी पोलीस ड्रायव्हर कॉन्स्टेबलची जी पोस्ट आहे त्यासाठी जर तुम्हाला वाहन चालकविषयी, वाहनाच्या वाहतुकीच्या नियमाविषयी मित्रांनो जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात त्याचा अभ्यास करायचा असेल तर सचिन कुरुन सर लिखित वाहन चालक भरती विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं पुस्तक आहे. सरळ सेवेच्या कुठल्याही मित्रांनो ड्रायव्हर पदासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की TCS IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो सामान्य ज्ञान हा जो विषय तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो त्याचे वन लाइनर स्वरूपामध्ये त्यांनी प्रश्न दिलेले आहेत. सामान्य ज्ञान विषयाची तयारी करण्यासाठी 400+ आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांमधून मित्रांनो GS/GKच्या प्रश्नांचा त्यांनी समावेश करून दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो ग्रामसेवक भरतीसाठी तांत्रिक डायरी, ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच ही पूर्ण IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो ZP ग्रामसेवक या पदाच्या तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त पुस्तकं त्यांची आहेत. तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची आरोग्य विभाग भरतीमधील आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या पदांसाठी देखील मित्रांनो आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग टॉपिकनी आहे तांत्रिक प्रश्नसंच हे देखील पुस्तकं आहेत. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची मित्रांनो महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पाहता येतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात.